नमस्कार मित्रांनो, पवन टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये आपलं स्वागत आहे. आजची ट्रिप आपण घेऊन चाललो आहे देवळाणा येथील महादेव मंदिराला. तर सर्वात पहिले तुम्हाला सटाण्यापर्यंत यायचं आहे. सटाण्याहून मालेगाव रस्ता, हा जो रस्ता आहे आपल्याला समोर दिसतो आहे, हा मालेगाव रस्ता आहे. या रस्त्याला टर्न मारल्यानंतर साधारण 2-1 किलोमीटर जायचं आहे सरळ. सटाणा मालेगाव रस्त्याने आपण चाललो आहे. आता देवळाणा गावात चाललो आहे आपण महादेव मंदिराचं दर्शन घेण्यासाठी. खूप जुनं मंदिर असं आहे, ते पुरातन मंदिर आहे. खूप छान असं मंदिर आहे. गेल्यानंतर तुम्हाला दाखवतोच मी मंदिर. जर तुम्ही सटाण्याजवळ आजूबाजूला राहत असाल तर अवश्य भेट द्या त्या मंदिराला. खूप छान मंदिर आहे. सटाण्यापासून साधारण आपण 2-3 किलोमीटरवर आल्यानंतरला हा लेफ्ट टर्न आपल्याला घ्यायचा आहे. बघून घ्या इथं. हा लेफ्ट टर्न घेतल्यानंतरला हा देवळाणा गावाकडे जाण्याचा रस्ता आहे. सौंदाण्याकडे पण जातो हा, आणि देवळाणा गावाकडे पण जातो. तर इथनं साधारण माझ्या अंदाजाने 9 ते 10 किलोमीटर असं अंतर असेल देवळाण्याचं. हे बघा, आता हे देवळाणा गाव आलं आहे. इथनं परत आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचं आहे गावाकडच्या साईडला. गाव हे पूर्ण देवळाणा गाव आहे. सरळ आपल्याला जायचं आहे आणि गाव संपल्यानंतरला राईट साईडला टर्न राहणार आहे आपला. हे बघा, मी तुम्हाला दाखवतो आहे पुढे. सरळ जायचं आपल्याला. अजून सरळ गेल्यानंतरला आता हे जे पुढे दिसतंय बोर्ड, त्याच्या पूर्ण आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे. हे बघा, हां, आता आपल्याला इथनं राईट टर्न घ्यायचा आहे. इथनंच राईट टर्न घ्यायचा आहे. हा राईट टर्न घेतला आहे आपण आणि सरळ जाऊन परत लेफ्ट टर्न घेतलं तर मंदिराच्या डेस्टिनेशनला आपण पोचणार आहोत. हा गावाची मागची साईड आहे, देवळाणा गावाची मागची साईड आहे आणि तिथंच मंदिर आहे. हे बघा, हे पुढे जे घरं दिसत आहे, इथनं आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचं आहे आणि समोरच मंदिर दिसेल. हे बघा, समोरच आता आपल्याला मंदिराचं दर्शन झालेलं आहे. समोरचा गेट हा मंदिराचाच आहे आणि इथं आपण सावलीत गाडी लावून मंदिर दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय. चला, तर आता पोचलो आपण आपल्या डेस्टिनेशनला. कृपया पादत्राणे बाहेर काढणे. देवळाणा गावातील हे महादेवाचं मंदिर आहे. खूप जुनं असं मंदिर आहे. चला, तर मग आपण या मंदिराचं दर्शन घेऊया. हे बघा, पूर्ण काळ्या दगडामध्ये हे मंदिर आहे. खूप जुनं असं मंदिर आहे. अतिशय सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे त्या दगडाच्या याच्यामध्ये. बघायला खूप आनंद येतो. बघायला खूप छान वाटतं हे. हे बघा, किती कोरीव काम आहे असं. नंदी महाराज आणि हे नवीनच त्रिशूळ बनवलं आहे. ओम नमः शिवाय. हे बघा मंदिराचा व्ह्यू बघू शकता तुम्ही पूर्ण.
आणि प्रत्येक दगडामध्ये किती कोरीव काम करण्यात आलेले बघा. कलाकृती खूप छान करण्यात आलेली इथं. ओम नमः शिवाय. नंदी महाराज बघा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मंदिराचा कळसचा आतील भाग. पूर्ण मंदिरात बघा काळ्या दगडाने कोरीव काम करण्यात आलेलं पूर्ण असं. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. एंट्री केल्याबरोबर डाव्या साईडला एक छोटंसं मंदिर आहे. समोर महादेवाचं शिवलिंग आहे. एंट्री करायचा दरवाजा बघा किती छान असा आहे. पूर्ण काळ्या दगडामध्ये कोरीव कामाने करण्यात आलेलं आहे. हे बघा शिवलिंग. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. गाभाऱ्यात जाण्याचा मार्ग आहे. हे बघा इथनं गाभाऱ्यात येण्यासाठी दरवाजा हा आणि शिवलिंग. ओम नमः शिवाय. 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 हे एक फार छोटंसं असं मंदिर आहे. बाहेरून मंदिराचा व्ह्यू बघा. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. काळ्या दगडाच्या मध्ये पूर्ण कोरीव काम करण्यात आलेले. पूर्ण दगड हे कोरीव कामाने भरगच्च करण्यात आलेले आहेत. कोणताही दगड आहे असं नाही की तिथं कोरीव काम केलेलं नाही. त्याच्यामुळे जुनं मंदिर आहे, पुरातन मंदिर आहे. त्याच्यामुळे ज्यांना जुनी हिस्ट्री बघण्यात आनंद असतो, रुची असते, त्यांनी अवश्य या मंदिराला भेट द्यावी. सटाण्यापासून 15 किलोमीटरवर हे मंदिर आहे. मंदिराच्या समोर डमरू आणि त्रिशूळ लावण्यात आलेलं आहे. मंदिराचा परिसर पण अतिशय सुंदर असा आहे. खूप स्वच्छ आहे सर्व परिसर. छान असं आहे. पूर्ण परिसर बघू शकता तुम्ही. खूप स्वच्छ छान आहे, क्लीन आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील, लाईक करा, कमेंट्स करा, तर सबस्क्राईब करा.
धन्यवाद.